नमस्कार, मी नेहा. नेहाज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत उपवासाचे थालीपीठ. चला तर मग सुरुवात करूया. उपवासाचे थालीपीठ तयार करण्यासाठी आपण 1 वाटी भगर घेतलेली आहे. ते आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहे. एक ते 2 पाण्याने आपण हे पहिले स्वच्छ धुवून घेऊया. आता याच्यामध्ये पाणी टाकून आपण हे भिजायला ठेवून देऊया. छोटी अर्धी वाटी आपण साबुदाणा घेतलेला आहे, तो आपण व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे देखील भिजवून घ्यायचं आहे. आपला साबुदाणा बुडेल इतपत आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. 1 तास झालेत. आपण भगर आणि साबुदाणा दोन्ही भिजत ठेवले होते. आता आपण हे मिक्सर जार मधून वाटून घ्यायचं आहे. एका मिक्सर जार मध्ये आपण भगर टाकून घेऊया. साबुदाणा देखील आपण यामध्ये टाकून घ्यायचा आहे. एकदम छान भिजले गेलेले आहेत साबुदाणे बी. 7-8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या टाकून घेऊ. चवीनुसार मीठ टाकून घेऊया. आता ही सगळी जिन्नस आपण वाटून घ्यायची आहे. पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. जाडसरच आपल्याला हे वाटून घ्यायचंय. तुम्ही पाहू शकता जाडसर असं आपण वाटून घेतलेलं आहे. आता आपण हे बाउल मध्ये काढून घेऊया. आता यामध्ये आपण एक छोट्या साईजचा बटाटा उकडून घेतलेला आहे, तो यामध्ये टाकून घेऊया. दोन चमचे आपण शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे. आता ही सगळी जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. स्वच्छ हातानेच आपण हे मिक्स करून घेतोय. बटाट्यामध्ये काही गुठळ्या असतील तर आपण ती मोडून घ्यायच्या आहेत आणि सगळे जिन्नस आपण एकत्र करून घ्यायची आहे. बटाट्यामुळे बाइंडिंग येईल छान याला. पाण्याचा अजिबात वापर नाही केलेला आपण याच्यात. अर्धा चमचा जिरा घालून घ्यायचा आहे आपण यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता 5 मिनिटं आपण हे रेस्ट करायला ठेवून देऊ. तोपर्यंत आपण यासोबत खाण्यासाठी एक भाजी तयार करून घेऊ. भाजी तयार करण्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करून घेऊ. त्यासाठी आपण पाव वाटी खोबरं घेतलेलं आहे मिक्सर जार मध्ये. 3 चमचे शेंगदाणा टाकून घेऊया, भाजलेले शेंगदाणे. थे 10-12 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. चवीनुसार मीठ घालून घेऊ. आता आपण ही सगळी जिन्नस वाटून घ्यायची आहे. एकदम फाईन अशी याची पेस्ट तयार करून घेऊ आपण. तुम्ही पाहू शकता एकदम फाईन अशी आपण पेस्ट तयार केलेली आहे. आता आपण भाजी तयार करून घेऊ. एकीकडे आपण कढई तापत ठेवली होती, त्याच्यामध्ये आपण मोठा चमचा साजूक तूप घ्यायचंय. तूप व्यवस्थित मेल्ट झालं की त्यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. जिरा टाकून घेऊया. कढीपत्ता व्यवस्थित तडतडला की आपण तयार केलेलं हे वाटण आपण यामध्ये टाकून घेऊया. आता या मिक्सर जार मध्ये आपण पाणी ओतून घेतलंय आणि आता आपण हे पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचंय. 1 ग्लास पाणी आपण ओतलेलं आहे.
व्यवस्थित हलवून घ्यायचंय। याला एक उकळी येऊ देऊ। आता यामध्ये आपण एक बटाटा मोठा आपण एकदम स्मॅश करून घेतलेला आहे, तो आपण यामध्ये टाकून घ्यायचा आहे। व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेऊया। बटाटा आपण यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। आता याला एक उकळी येऊ देऊ। आपल्या भाजीला उकळी आलेली आहे। आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करून टाकू। सेट झालेले आहे। आता आपण याचे थालीपीठ तयार करून घेऊ। आपण आता एक पेढा घ्यायचा असा, एकीकडे आपण ओला कपडा करून घेतलेला आहे, त्याच्यावरती आपण आपलं बॅटर टाकून घ्यायचंय। थोडा पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि व्यवस्थित आपण आपलं थालीपीठ पसरवून घ्यायचंय। आता आपण याला अशी छिद्र पाडून घ्यायची आहे। एकीकडे आपण तवा गरम करायला ठेवलेला आहे, त्याच्यावरती आपण थोडंसं तेल स्प्रेड करून घ्यायचंय। आता आपण हे थालीपीठ यावरती असं टाकून घ्यायचंय। तुम्ही पाहू शकता एकदम सोपं आहे। आपण तयार केलेल्या छिद्रांमध्ये आपण थोडं थोडं तेल घालून घ्यायचंय। यामुळे आपले थालीपीठ एकदम क्रिस्पी होतील। अवतीभोवती थोडंसं तेल स्प्रेड करून घेऊ। मीडियम गॅसवरती अजिबात आपल्याला हलवायचं नाहीये। एक बाजू आपण व्यवस्थित शेकून घ्यायची आहे, नंतर आपण पलटी मारूया। वरची बाजू एकदम कोरडी झाली आहे, आता आपण ही पलटी मारून घेऊ। आता आपण दुसरी बाजू व्यवस्थित शेकून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता एकदम क्रिस्पी असे आपले थालीपीठ झालेले आहेत। आता आपण पुन्हा तयार केलेल्या छिद्रांमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचंय, जेणेकरून दुसरी बाजू सुद्धा व्यवस्थित कुरकुरीत होईल। आता आपण थालीपीठ पलटी मारून घ्यायचंय। तुम्ही पाहू शकता एकदम क्रिस्पी असे आपले थालीपीठ तयार झालेले। असं दाबत दाबत आपल्याला थालीपीठ तयार करून घ्यायचे। आपले थालीपीठ दोन्ही साइडनी व्यवस्थित तयार झालेले आहे। आता आपण हे काढून घेऊया। आपण पुन्हा दुसरं थालीपीठ तयार करायला घेऊ। आपण याच्यामध्ये बॅटर टाकून घेतलेलं आहे। पाण्याचा हात लावून आपण हे पसरवून घ्यायचंय व्यवस्थित। तुम्ही पाहू शकता या पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला हे पसरवून घ्यायचंय। आता आपण असे छिद्र पाडून घेतलेले आहेत। आता आपण हे तव्यावर टाकून घेऊ। एकदम आल्हाद असे आपले थालीपीठ तव्यावरती टाकून घ्यायचे। आता आपण या छिद्रांमध्ये थोडं थोडं करून तेल घालून घ्यायचंय, जेणेकरून आपली खालची बाजू एकदम क्रिस्पी होते। चारी बाजूने थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आपण। खालची बाजू आपण व्यवस्थित शेकून घेऊन घ्यायची आहे, नंतरच आपण पलटी मारायची आहे। पहिले आपण कडा मोकळा करून घेऊया। आता आपण थालीपीठ पलटी मारून घेऊ। आता दुसरी बाजू व्यवस्थित आपण शेकून घ्यायची आहे। एक बाजू आता आपण व्यवस्थित शेकून घेतलेली आहे। आता दुसरी बाजू एकदम छान व्यवस्थित शेकून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता एकदम क्रिस्पी क्रिस्पी असे आपले
थालीपीठ तयार झालेले आहेत। आपलं थालीपीठ तयार आहे। आता आपण हे देखील काढून घेऊया। एकदम चविष्ट अशी बटाट्याची पातळ भाजी आणि त्याचबरोबर आपण खाण्यासाठी तयार केलेले हे थालीपीठ खायला अगदी चविष्ट लागतात। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। एकदम खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत असे आपले थालीपीठ तयार झालेले। कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत। बाय बाय।